आकाशवाणी महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आज कोणत्या ना कोणत्या रूपात भारतीयांकडून किंवा भारताप्रती अपार प्रेम बाळगणाऱ्यांकडून जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आमचा तिरंगा आन बान आणि शानसह फडकत आहे. मी भारताबद्दल प्रेम असणाऱ्या जगभरात पसरलेल्या भारतीयांना स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा हा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. एक नवीन टप्पा, एक नवीन मार्ग, एक नवीन संकल्प आणि नवीन सामर्थ्यासह पाऊल पुढे टाकण्याचा हा शुभ प्रसंग आहे. स्वातंत्र्याच्या या लढ्यात गुलामीचा संपूर्ण कालखंड संघर्षातच व्यतीत झाला. भारताचा कोणताही कोपरा असा नव्हता, कोणताही काल असा नव्हता. देशवासियांनी शेकडो वर्षांपर्यंत असलेल्या गुलामीच्या विरोधात लढाई लढली नाही, जीवन त्यागलं नाही, यातना सोसल्या नाहीत, आहुती दिली नाही. आज आम्हा सर्व देशवासियांसाठी अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक त्यागी, बलिदान करणाऱ्याला नमन करण्याचा प्रसंग आहे. त्यांचं ऋण मान्य करण्याचा प्रसंग आहे आणि त्यांचं स्मरण करतानाच त्यांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प करण्याचा देखील हा प्रसंग आहे. आम्ही सर्व देशवासी पूज्य बापू, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांच्या प्रति कृतज्ञ आहोत, ज्यांनी कर्तव्याच्या मार्गावर आपलं जीवन संपवलं. कर्तव्याचा मार्गच त्यांच्या जीवनाचा मार्ग राहिला. हा देश मंगल पांडे, तात्या टोपे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल यांच्या प्रतीही कृतज्ञ आहे. अशा असंख्य क्रांतीवीरांनी इंग्रजांच्या सत्तेचा पायाच हादरवला होता. हे राष्ट्र त्या वीरांगनांप्रतीही कृतज्ञ आहे. मग ती राणी लक्ष्मीबाई असो, जलकारीबाई, दुर्गाभाभी, राणी गायदिन्ल्यू, राणी चेन्नम्मा, बेगम हजरत महल, वेलू नाचियार यांच्या प्रती देखील राष्ट्र कृतज्ञ आहे. भारताची नारीशक्ती काय असते, भारताच्या नारीशक्तीचा संकल्प काय असतो, भारताची नारी त्याग आणि बलिदानाची पराकाष्ठा करू शकते, अशा असंख्य वीरांगनांचं स्मरण करत प्रत्येक भारतीय गर्वानं फुलून जातो. स्वातंत्र्याची लढाई लढणारे आणि स्वातंत्र्यानंतर देश घडवणारे सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसादजी असोत, नेहरूजी असोत, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, लाल बहादूर शास्त्री, दीनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य विनोबा भावे, नानाजी देशमुख, सुब्रमण्यम भारती, अशा असंख्य महापुरुषांना नमन करण्याचा आजचा हा प्रसंग आहे. आम्ही स्वातंत्र्याच्या लढाईची चर्चा करतो तेव्हा आम्ही त्या जंगलात वास्तव्य करणाऱ्या आमच्या आदिवासी समाजाचा गौरव करणं विसरू शकत नाही. भगवान बिरसा मुंडा, सिद्धू कान्हू, अल्लुरी सीताराम राजू, गोविंद गुरु, असंख्य नावं आहेत ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईचा आवाज होऊन दुर्गम जंगलांमध्ये सुद्धा माझ्या आदिवासी बंधुभगिनींमध्ये, मातांमध्ये, युवकांमध्ये मातृभूमीसाठी जगण्या मरण्याची प्रेरणा जागवली. हे देशाचं सद्भाग्य राहिलं आहे की स्वातंत्र्याच्या लढाईची अनेक रूपं होती आणि त्यात एक रूप तेही होतं की ज्यात नारायण गुरु असोत, स्वामी विवेकानंद असोत, महर्षी अरविंदो असोत, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असोत, अशा अनेक महापुरुषांनी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक गावात भारताची चेतना जागवली. भारताला ते चेतनामय बनवत राहिले. अमृत महोत्सवाच्या दरम्यान देशानं संपूर्ण वर्षभर आम्ही पाहत आहोत 2021 मध्ये दांडी यात्रेपासून सुरुवात झाली. स्मृतिदिन साजरा करत देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक कोपऱ्यात देशवासियांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लक्षावधी कार्यक्रम केले. इतिहासामध्ये कदाचित इतका विशाल, व्यापक, दीर्घकाळ
एकाच उद्दिष्टासह उत्सव साजरा केला गेला, ही पहिलीच घटना असावी. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात त्या सर्व महापुरुषांचं स्मरण करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणानं इतिहासात स्थान मिळालं नाही किंवा त्यांना विस्मृतीमध्ये लोटलं होतं. आज देशानं शोधून शोधून प्रत्येक कोपऱ्यातल्या अशा वीरांना, महापुरुषांना, त्यागी पुरुषांना, बलिदान देणाऱ्यांना त्यांचं स्मरण केलं, नमन केलं. अमृत महोत्सवाच्या दरम्यान या सर्व महापुरुषांना नमन करण्याची संधी मिळाली. काल 14 ऑगस्ट रोजी भारतानं फाळणी वेदना स्मृती दिन अत्यंत जड अंतःकरणानं, हृदयाला झालेल्या खोल जखमांचं स्मरण करत, त्या कोटी कोटी लोकांनी खूप काही सहन केलं होतं, तिरंग्याची शान राखण्यासाठी सहन केलं होतं, मातृभूमीच्या मातीच्या प्रेमाखातर सहन केलं होतं आणि आपलं मनोबल खचू दिलं नव्हतं. भारताप्रती प्रेमानं नवीन जीवन सुरू करण्याचा त्यांचा संकल्प नमन करण्यायोग्यच आहे, प्रेरणा घेण्यायोग्य आहे. आज जेव्हा आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा गेल्या 75 वर्षात देशासाठी जगणारे आणि मरण कवटाळणारे, देशाची सुरक्षा करणारे, देशाचा संकल्प पूर्ण करणारे, मग ते लष्करातील जवान असोत, पोलीस कर्मचारी असोत, सरकारमध्ये बसणारे नोकरशहा असोत, लोकप्रतिनिधी असोत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे शासक आणि प्रशासक असोत, राज्यांचे शासनकर्ते आणि प्रशासक असोत, केंद्रातील शासनकर्ते आणि प्रशासक असोत, 75 वर्षात या सर्वांच्या योगदानाचंही आज स्मरण करण्याचा प्रसंग आहे. आणि देशाच्या कोटी कोटी नागरिकांनाही, ज्यांनी 75 वर्ष अनेक प्रकारच्या अडचणींमध्ये सुद्धा देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याकडून जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला, त्यांचंही स्मरण करण्याचा प्रसंग आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 75 वर्षांचा हा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला असा आहे. सुखदुःखाचं सावट राहिलं आहे आणि यामध्ये देखील आमच्या देशवासियांनी यश मिळवलं आहे, कर्तृत्व सिद्ध केलं आहे, हार मानली नाही, संकल्पांना दृष्टीआड होऊ दिलं नाही. आणि म्हणून हेही सत्य आहे की शेकडो वर्षांच्या गुलामीच्या कालखंडानं भारताच्या मनाला, भारताच्या मानवी भावनांवर गंभीर घाव केले आहेत, गंभीर जखमा केल्या आहेत. पण असं असलं तरी सुद्धा त्यांच्यात एक जिद्दही होती, की जगण्याची चिकाटी होती, वेड होतं, जोम होता. आणि त्यामुळेच अभावग्रस्ततेच्या मध्ये देखील, अपमानांच्या मध्ये देखील, जेव्हा स्वातंत्र्याची लढाई शेवटच्या टप्प्यात होती, तर देशाला घाबरवण्यासाठी, निराश करण्यासाठी, हताश करण्यासाठी सर्व उपाय योजले गेले. जर स्वातंत्र्य आलं, इंग्रज निघून गेले, तर देश तुटून जाईल, विखरून जाईल, लोक आपापसात लढून मरून जातील, काहीच राहणार नाही, भारत अंधार युगात जाईल, अशा किती प्रकारच्या शंका व्यक्त केल्या गेल्या. पण त्यांना माहिती नव्हतं की ही भारताची माती आहे. या मातीत ते सामर्थ्य आहे, जे राज्यकर्त्यांपेक्षाही वेगळं असं शक्तिशाली सामर्थ्य, त्याचा अंतर्प्रभाव चालत आलेला आहे, शतकानुशतकं चालत आलेला आहे. आणि त्याचाच हा परिणाम आहे. आम्ही किती प्रकारची संकटं झेलली. कधी अन्नटंचाईचं संकट झेलावं लागलं, कधी युद्धाचे शिकार झालो, दहशतवादानं ठायी ठायी आव्हानं निर्माण केली, निरपराध नागरिकांची हत्या झाली, छद्मयुद्ध चालू होती, नैसर्गिक आपत्ती आल्या, सफलता, वैफल्य, आशा, निराशा, कितीतरी अडथळे आले. पण या अडथळ्यांमध्ये सुद्धा भारत पुढे जात राहिला. भारताचं वैविध्य जे इतरांना ओझं वाटत होतं, ते भारताचं वैविध्यच भारताची एक अनमोल शक्ती आहे. या शक्तीचं एक अतूट प्रमाण, जगाला हे माहिती नव्हतं की भारताकडे एक वारसा हक्कानं चालत आलेलं सामर्थ्य आहे, एक संस्कारांची प्रवाही नदी आहे, एक मन मस्तिष्क विचारांचं एक बंधन आहे. आणि ते आहे भारत. लोकशाहीची जननी आहे, लोकशाहीची माता आहे. आणि ज्यांच्या मनात लोकशाही असते, ते जेव्हा संकल्प करून पुढे चालू लागतात, तेव्हा ते सामर्थ्य जगातील मोठमोठ्या राजवटींसाठी देखील संकटाचा काळ होऊन येतं. ही मदर ऑफ डेमोक्रेसी आहे, ही लोकशाहीची जननी आहे.
आणि आमच्या भारतानं हे सिद्ध केलं की आमच्याजवळ हे अनमोल सामर्थ्य आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 75 वर्षांच्या प्रवासात आशा अपेक्षा चढ-उतार या सर्वांमध्ये प्रत्येकाच्या प्रयत्नांनी आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आणि 2014 मध्ये देशवासियांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती होतो ज्याला लाल किल्ल्यावरून देशवासियांचं गौरवगीत गाण्याची संधी मिळाली. पण माझ्या मनात जे काही मी आपल्याकडून शिकलो आहे, जितकं आपल्याला जाणू शकलो आहे, माझ्या देशवासियांनो, आपल्या सुखदुःखाला समजू शकलो आहे, देशाच्या आशा आकांक्षांमध्ये तो कोणता आत्मा वसत असतो त्याला जितकं मी समजू शकलो आहे, त्याच्या आधारे मी आपला संपूर्ण कालखंड देशाच्या त्या लोकांना सक्षम करण्यात व्यतीत केला आहे, जे दलित असतील, शोषित असतील, पीडित असतील, वंचित असतील, आदिवासी किंवा महिला असतील, युवक असतील, शेतकरी असतील किंवा दिव्यांग असतील, पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण, समुद्र किनारे असोत किंवा हिमालयाच्या कडा असोत, प्रत्येक कोपऱ्यात महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं शेवटच्या माणसाची चिंता करण्याचं, महात्मा गांधींची जी आकांक्षा होती की शेवटच्या टोकावर असलेल्या माणसाला समर्थ बनवणं, मी स्वतःला त्यासाठी समर्पित केलं आहे. आणि त्या 8 वर्षांचा परिणाम आणि स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांचा अनुभव आज आम्ही 75 वर्षांनंतर अमृत काळाच्या दिशेनं पाऊल टाकत आहोत. अमृत काळाची ही पहिली पहाट आहे जेव्हा मी एक असं सामर्थ्य पाहत आहे आणि माझं मन गर्वानं फुलून येत आहे. देशवासियांनो, मी आज देशाचं सर्वात मोठं सद्भाग्य पाहत आहे की भारतीयांचं जनमन हे आकांक्षित जनमन आहे. आकांक्षित समाज कोणत्याही देशाची सर्वात मोठी ठेव असते आणि आम्हाला गर्व आहे की आज भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक समाजातील प्रत्येक वर्गात, प्रत्येक समूहामध्ये आकांक्षांना उधाण आलेलं आहे. देशाचा प्रत्येक नागरिक जी परिवर्तनाची इच्छा करतो, जे परिवर्तन पाहण्याची त्याची इच्छा आहे, पण त्यासाठी प्रतीक्षा करण्याची त्याची तयारी नाही. आपल्या डोळ्यासमोरच परिवर्तन पाहण्याची त्याची इच्छा आहे. कर्तव्याशी जोडून घेऊन परिवर्तन इच्छित आहे. त्याला गती हवी आहे, प्रगती हवी आहे. 75 वर्षांमध्ये आपल्या हृदयात बाळगलेली सारी स्वप्न आपल्याच डोळ्यांसमोर साकार झालेली पाहण्यासाठी त्याची तळमळ आहे. तो उत्साहित आहे आणि उतावीळही आहे. काही लोकांना यामुळे संकट वाटू शकतं, कारण जेव्हा आकांक्षित समाज असतो तेव्हा सरकारांना देखील तलवारीच्या टोकावर चालावं लागतं. सरकारांना देखील काळाच्या वेगानं पळावं लागतं. आणि मला विश्वास आहे, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो की स्थानिक स्वराज्य संस्था असोत, कोणत्याही प्रकारची शासन व्यवस्था असो, प्रत्येक जण या आकांक्षित समाजाचा विचार करेल, त्यांना करावा लागेल. त्यांच्या आकांक्षांसाठी आम्ही अधिक प्रतीक्षा करू शकत नाही. आमच्या या आकांक्षित समाजानं दीर्घकाळपर्यंत प्रतीक्षा केलेली आहे, पण आता तो आपल्या येणाऱ्या पिढीला प्रतीक्षेत जगण्यासाठी सक्ती करण्यासाठी तयार नाही. आणि यासाठीच ही अमृत काळाची पहिली पहाट आम्हाला त्या आकांक्षित समाजाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक विशाल सुवर्ण संधी प्रदान करत आली आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आम्ही मागील काही दिवसांपासून पाहिलं आहे, एका शक्तीचा अनुभव आम्ही घेतला आहे आणि तो आहे भारतात सामूहिक चेतनेची पुनर्जागृती झालेली आहे. एका सामूहिक चेतनेचं पुनर्जागरण. स्वातंत्र्याच्या इतक्या संघर्षात जे अमृत होतं ते आता एकत्रित केलं जात आहे, संकलित केलं जात आहे, संकल्पात परिवर्तित होत आहे. कर्तृत्वाची पराकाष्ठा त्याच्याशी जोडली जात आहे आणि सिद्धीचा मार्ग त्यातून दृष्टीपथास येत आहे. ही चेतना, मला वाटतं की चेतनेची ही जागृती, ही पुनर्जागृती ही आमची सर्वात मोठी ठेव आहे. आणि ही पुनर्जागृती पहा, 10 ऑगस्टपर्यंत लोकांना कदाचित माहीतही नसेल की देशामध्ये कोणती ताकद आहे, पण गेल्या 3 दिवसांपासून
ज्या प्रकारे तिरंगा झेंडा घेऊन, तिरंगा यात्रा घेऊन देश चालू लागला आहे, मोठमोठे तज्ञ, समाजशास्त्रज्ञ देखील कल्पना करू शकत नाहीत. माझ्या आत किती, माझ्या देशात किती मोठं सामर्थ्य आहे आणि हेच तिरंगा झेंड्यानं दाखवून दिलं आहे. हा पुनर्चेतना, पुनर्जागृतीचा क्षण आहे आणि हे लोक समजू शकले नाहीत. जेव्हा देश जनता कर्फ्यूसाठी भारताचा प्रत्येक कोपरा चालू लागतो, तेव्हा तो चेतनेचा अनुभव येतो. जेव्हा देश टाळी आणि थाळी वाजवून कोरोना योद्ध्यांसह खांद्याला खांदा लावून उभा राहतो, तेव्हा चेतनेची प्रचिती येते. जेव्हा दिवे पेटवून कोरोना योद्ध्यांना शुभेच्छा देण्यासाठी देश निघतो, तेव्हा त्या चेतनेची प्रचिती येते. सारं जग जेव्हा कोरोना काळात लस घेणं किंवा न घेणं, लस कामाची आहे की नाही या संभ्रमात जगत होतं, तेव्हा देशातील माझ्या ग्रामीण भागातील गरीब 200 कोटी लस मात्रा घेऊन जगाला आश्चर्यचकित करण्याचं काम करून दाखवतात. हीच चेतना आहे, हेच सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्यानं आज देशाला एक नवीन ताकद दिली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक महत्त्वपूर्ण सामर्थ्य मी पाहत आहे. जसा आकांक्षित समाज, जशी पुनर्जागृती झाली आहे, तसंच स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतर संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. विश्व भारताकडे गर्वानं पाहत आहे, अपेक्षांनी भरलेल्या नजरेनं पाहत आहे. समस्यांवर तोडगे भारताच्या धर्तीवर जग शोधू पाहत आहे. मित्रांनो, जगातील हे परिवर्तन, जगाच्या मानसिकतेतील हे परिवर्तन 75 वर्षांच्या आमच्या अनुभव प्रवासाचा परिणाम आहे. आम्ही ज्या प्रकारे संकल्प घेऊन निघालो आहोत, जग ते पाहत आहे आणि अखेरीस जगही अशा अपेक्षा घेऊन जगत आहे. अशा अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य कुठे आहे ते त्याला दिसू लागलं आहे. मी याला त्रिशक्तीच्या रूपात पाहतो, 3 सामर्थ्याच्या रूपात पाहतो आणि ही त्रिशक्ती आहे आकांक्षांची, पुनर्जागृतीची आणि जगाच्या अशा अपेक्षांची. आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला हे माहिती आहे मित्रांनो, की जगात आज आमच्याबद्दल विश्वास निर्माण करण्यात माझ्या देशवासियांची खूप मोठी भूमिका आहे. 130 कोटी देशवासियांनी अनेक दशकांच्या अनुभवांनंतर स्थिर सरकारचं महत्त्व काय असतं, राजकीय स्थिरतेचं महत्त्व काय असतं, राजकीय स्थैर्य जगात कोणत्या प्रकारची ताकद दाखवू शकतं, धोरणांमध्ये कसं सामर्थ्य असतं, त्या धोरणांवर जगाचा विश्वास कसा तयार होतो हे भारतानं दाखवलं आहे आणि जगही ते समजू लागलं आहे. आणि आता जेव्हा राजकीय स्थिरता असेल, धोरणात गतिशीलता असेल, निर्णय वेगानं होत असतील, सर्व व्यापकता आणि सर्वसमावेशकता असेल, तर विकासासाठी प्रत्येक जण भागीदार होतो. आम्ही सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन निघालो होतो, पण पाहता पाहता देशवासियांनी सबका विश्वास सबका प्रयाससह त्यात आणखी रंग भरले आहेत. म्हणून आम्ही पाहिलं आहे, आमच्या सामूहिक शक्तीला, आमच्या सामूहिक सामर्थ्याला आम्ही पाहिलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ज्या प्रकारे साजरा केला गेला, प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बनवण्याचं अभियान सुरू आहे. गावागावातले लोक त्यात जोडले जात आहेत, कार्यसेवा करत आहेत. आपल्या प्रयत्नांनी गावांमध्ये जलसंरक्षणासाठी मोठं अभियान चालवत आहेत. आणि म्हणूनच बंधुभगिनींनो, स्वच्छता अभियान असो, गरिबांच्या कल्याणाचं काम असो, देश आज पूर्ण शक्तीनिशी पुढे जात आहे. पण बंधू आणि भगिनींनो, लोक स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये आमच्या 75 वर्षांच्या प्रवासाचं गौरवगान करत राहतील, आपलीच पाठ थोपटून घेत राहतील, तर आमची स्वप्न खूप दूर निघून जातील. आणि यासाठीच 75 वर्षांचा काळ कितीही शानदार राहिला असो, कितीही संकटांनी भरलेला राहिला असो, कितीही आव्हानात्मक राहिला असो, कितीही स्वप्न अपुरी दिसत असोत, असं असलं तरी आम्ही अमृत काळात प्रवेश करत आहोत. तेव्हा पुढची 25 वर्ष
आमच्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि त्यासाठी जेव्हा मी आज माझ्यासमोर लाल किल्ल्यावरून 130 कोटी देशवासियांच्या सामर्थ्याचं स्मरण करतो, त्यांची स्वप्न पाहतो, त्यांच्या संकल्पांचा अनुभव घेतो, तेव्हा मित्रांनो मला वाटतं पुढची 25 वर्ष आम्हाला त्या पंचप्रणांवर आमची शक्ती केंद्रित करावी लागेल. 5 संकल्प, त्या संकल्पांना केंद्रित करावं लागेल, आपल्या सामर्थ्याला केंद्रित करावं लागेल आणि त्या 5 संकल्पांना घेऊन 2047ला जेव्हा स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा स्वातंत्र्य वेड्यांची सारी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याला घेऊन चालावं लागेल. जेव्हा मी 5 संकल्पांची चर्चा करतो, तेव्हा पहिला संकल्प अर्थातच आता देश विशाल संकल्प घेऊनच वाटचाल करेल. खूप मोठे संकल्प घेऊन पुढे जावं लागेल आणि तो मोठा संकल्प आहे विकसित भारत. आता त्यापेक्षा काहीही कमी चालणार नाही. आपला दुसरा संकल्प आहे कोणत्याही कोपऱ्यात आमच्या मनात आणि आमच्या सवयींमध्ये गुलामीचा एकही अंश अजूनही असेल तर त्याला राहू देता कामा नये. शतप्रतिशत शतप्रतिशत शेकडो वर्षांच्या गुलामीनं जिथं आम्हाला जखडून टाकलेलं आहे, आम्हाला त्याच्या मनोभावनांनी बांधून टाकलेलं आहे, आमच्या मानसिकतेत विकृती निर्माण केली आहे, आम्हाला गुलामीची लहानातली लहान कोणतीही गोष्ट दिसली, आमच्यात ती दिसली, आमच्या आसपास दिसली, तर आम्हाला त्यापासून मुक्ती मिळवावी लागेल. हा आमचा दुसरा संकल्प आहे. तिसरा संकल्प म्हणजे आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. कारण आपल्या या वारशानं एकेकाळी भारताला सुवर्णकाळ दाखवला होता आणि हाच वारसा काळानुसार स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य राखून आहे. याच वारशानं कालबाह्य झालेल्या गोष्टी सोडून दिल्या आणि नित्य नव्या गोष्टींचा स्वीकार केला आणि म्हणूनच या वारशाबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपला चौथा संकल्प म्हणजे देशाची एकता आणि अखंडता. 130 कोटी भारतीयांमध्ये एकता आणि अखंडता असणं महत्त्वाचं आहे. हा आपला, हा परका असा भेदभाव असता कामा नये. एकतेचं सामर्थ्य आपल्याला एक भारत श्रेष्ठ भारत साकार करण्यासाठीचा आपला चौथा निर्धार आहे. आणि आपला 5वा संकल्प किंवा 5वा निर्धार आहे तो म्हणजे नागरिकांचं कर्तव्य. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती सुद्धा या नागरिकांच्या कर्तव्याच्या कक्षेबाहेर नसते, कारण ते देखील या देशाचे नागरिकच आहेत. नागरिकांची कर्तव्य ही येत्या 25 वर्षांच्या काळातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठी शक्ती असणार आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा आपली स्वप्न भव्य असतात, जेव्हा आपण मोठे निश्चय करतो, तेव्हा पुरुषार्थ देखील फार मोठा असतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती देखील आवश्यक असते. 1940-42चा काळ आठवून बघा. देश खडबडून जागा झाला होता. कुणाच्या हाती पिस्तूल होती, कुणी इतर हत्यारं धरली होती, तर आणखी कोणी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला होता. कोणी संघर्षाच्या मार्गावरून चालले होते, तर कोणी क्रांतीची मशाल हाती धरली होती. पण सर्वांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार केलेला होता आणि निश्चयाची ताकद बघा किती असते. सर्वांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा निश्चय केला आणि स्वातंत्र्य मिळवूनच दाखवलं. आपला देश स्वतंत्र झाला. जर लहान ध्येय असतं, मर्यादित असतं, तर कदाचित आज देखील संघर्षाचाच काळ सुरू असता. पण ध्येय मोठं होतं आणि आपण ते साध्य देखील केलं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज जेव्हा अमृत काळाची पहिली पहाट उगवली आहे, तेव्हा आपल्याला या 25 वर्षांमध्ये आपल्या डोळ्यासमोर विकसित भारत घडवायचा आहे. जेव्हा आपला देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असेल, त्यावेळी आज माझ्यासमोर असलेले 20, 22, 25 वर्षांचे तरुण हे 50-55 वर्षांचे झालेले असतील. तुमच्या आयुष्याचा हा सुवर्णकाळ म्हणजेच येणारी 25-30 वर्ष म्हणजे भारताची स्वप्न पूर्ण करण्याचा काळ आहे. आज तुम्ही सर्वांनी एक ध्येय निश्चित करून माझ्यासोबत या.
या तिरंगा झेंड्याची शपथ घेऊन आपण सर्वजण संपूर्ण शक्तीनिशी मोठं ध्येय निश्चित करून काम करायला सुरुवात केली तर आपला देश विकसित देश म्हणून घडेल. विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला देश पुढे असेल. आपण मानवकेंद्री समाज व्यवस्था विकसित करू शकू. माणसाच्या आशा आकांक्षा आपल्या कार्याच्या केंद्रस्थानी असतील. आपण सर्वजण हे जाणतो की भारत जेव्हा एखादं ध्येय निश्चित करतो तेव्हा तो ते पूर्ण करूनच दाखवतो. लाल किल्ल्यावरच्या माझ्या पहिल्या भाषणाच्या वेळी मी जेव्हा स्वच्छतेचा विषय चर्चेला होता तेव्हा देशानं त्या दिशेनं काम करायला सुरुवात केली. ज्याला जिथे जिथे शक्य झालं तिथं तिथं त्यानं स्वच्छता करण्याचं कार्य हाती घेतलं आणि अस्वच्छतेप्रती समाजात घृणा निर्माण झाली आणि स्वच्छता ही सवय होऊन गेली. हाच तो आपला देश आहे ज्यानं असं काम करून दाखवलं आणि अजूनही हे काम तो करतच आहे, यापुढेही करत राहील. आपल्या याच देशानं जगभरात पहिल्यांदा आपल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 200 कोटी मात्रा देण्याचं उद्दिष्ट पूर्ण करून दाखवलं आणि ते सुद्धा निर्धारित वेळेत करून दाखवलं. पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढून देशानं हे कार्य करून दाखवलं. आपण खनिज तेलाच्या वापराकडून इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापराकडे वळण्याचा निर्धार केला होता. पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रण करण्याची गोष्ट पूर्वी स्वप्न वाटलं होतं. तेव्हा वाटायचं की हे शक्य नाही. मात्र निर्धारित कालमर्यादेच्या आधीच देशानं पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रण करण्याचं ते उद्दिष्ट पूर्ण करून दाखवलं. बंधू भगिनींनो, देशातील 2.5 कोटी नागरिकांना इतक्या कमी वेळात वीज जोडण्या देणं हे काही लहान सहान काम नव्हतं, पण देशानं हे ध्येय देखील साध्य करून दाखवलं. लाखो कुटुंबांच्या घरात नळानं पाणी पुरवठा करण्याचं काम देशात आज अत्यंत वेगानं सुरू आहे. भारत आज हागणदारीपासून मुक्त होऊ शकला आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनुभव असं सांगतो की एकदा की आपण सर्वजण एखादं ध्येय निश्चित करून त्यावर काम करू लागलो तर आपण ते ध्येय साध्य करूनच दाखवतो. पुनर्नवीनीकरणीय ऊर्जेचं उद्दिष्ट असो की देशामध्ये नवी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा संकल्प असो, डॉक्टरांची तयारी करून घेणं असो की प्रत्येक क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक वेगानं काम होत आहेत. आणि म्हणूनच मी म्हणतो की आता येणारी 25 वर्ष आपल्यासाठी नव्या संकल्पांची असणार आहेत. तीच आपली प्रतिज्ञा देखील असली पाहिजे. आणखी एका गोष्टीबद्दल निर्धार करण्याचा विषय मी आपल्याशी बोलू इच्छितो आहे आणि तो म्हणजे गुलामगिरीची मानसिकता. आपण सर्वांनी यावर विचार करायला हवा की अजून किती काळ जग आपल्याकडे एखाद्या गोष्टीसाठी प्रमाणपत्र मागत राहील. आपण कधीपर्यंत एखाद्या गोष्टीसाठी जगानं दिलेल्या प्रमाणपत्रावर आपली गुजराण करणार आहोत. आपण आपलं प्रमाणक कधी निश्चित करणार आहोत. 130 कोटी नागरिकांचा हा देश आपल्या मानकांची रचना करण्यासाठी प्रयत्न करू शकणार नाही. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत इतरांसारखं होऊन दाखवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाहीये. आपण जसे आहोत तसेच, मात्र अधिक सामर्थ्यासह जगासमोर उभे राहून दाखवू, हा आमचा अभिमान आहे. आम्हाला गुलामगिरीतून मुक्तता हवी आहे. आमच्या मनात खोल खोल 7 समुद्र खाली देखील गुलामीची भावना शिल्लक राहता कामा नये. आणि मी तुम्हाला सांगू शकतो की ज्या पद्धतीनं नव्या शैक्षणिक धोरणाची उभारणी करण्यात आली आहे, यासाठी जे विचारमंथन करण्यात आलेलं आहे, कोटी कोटी लोकांच्या विचारांचं संकलन यात करण्यात आलेलं आहे, त्यातून भारताच्या भूमीशी निगडीत असलेलं शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलेलं आहे. आपल्या भूमीची विशेषता तसंच कौशल्यावर यात भर देण्यात आला आहे आणि त्यातून आपल्याला गुलामीतून मुक्त होण्याची शक्ती मिळणार आहे. आपण अनेकदा पाहिलं आहे की आपली प्रतिभा कधी कधी भाषेच्या बंधनात अडकून पडते. हा गुलामगिरीच्या मानसिकतेचाच परिणाम आहे. आपल्याला आपल्या देशातील प्रत्येक भाषेचा अभिमान असला पाहिजे. आपल्याला ती भाषा येत असो वा नसो, पण ही माझ्या देशातली भाषा आहे, माझ्या पूर्वजांची देणगी आहे, म्हणून तिचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. माझ्या मित्रांनो,
आज डिजिटल भारताचं रूप आपण पाहत आहोत. स्टार्टअप्स पाहत आहोत. हे उभारणारे लोक कोण आहेत? ही आपल्याच देशातील ती प्रतिभा आहे जी देशातील दुसऱ्या तिसऱ्या स्तरावरील एखाद्या गावात, एखाद्या गरीब घरातून उपजलेली आहे. हे आपल्याच देशाचे तरुण आहेत आणि ते नवनव्या शोधांसह जगासमोर येत आहेत. आपल्याला गुलामगिरीच्या मानसिकतेला तिलांजली द्यावीच लागेल. आपल्या सामर्थ्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. आणखी एक गोष्ट मी म्हटली आहे, ती म्हणजे आपल्याला आपल्या वारशांचा अभिमान असला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या भूमीशी जोडले जाऊ, तेव्हाच आपण उंच भरारी घेऊ शकू. आणि जेव्हा आपण अशी उंच भरारी घेऊ, तेव्हाच आपण संपूर्ण जगासाठी समाधानकारक कार्य करू शकू. आज संपूर्ण जग समग्र वैद्यकीय उपचार पद्धतीची चर्चा करत आहे आणि ही चर्चा जेव्हा होते तेव्हा जगाचं लक्ष भारताच्या योगविद्येकडे, आयुर्वेदाकडे जातं. भारतातील समग्र जीवनशैलीकडे जातं आणि आपण हाच जगाला देत असलेला वारसा आहे. जग आज या गोष्टींमुळे प्रभावित होत आहे. आपलं सामर्थ्य तर पहा. आपण निसर्गाशी एकरूप होऊन जगणारे लोक आहोत. निसर्गावर प्रेम करणारे लोक आहोत. आजच्या घडीला जग पर्यावरण विषयक समस्यांशी झगडत आहे. आपल्याकडे जागतिक उष्मावाढीवर उपाय शोधण्याचा मार्ग आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला ते शिकवलेलं आहे. जेव्हा आपण पर्यावरण स्नेही जीवनशैलीची चर्चा करतो तेव्हा जगाचं लक्ष आपल्याकडे जातं. आपल्याकडे आपल्या वारशाची ही ताकद आहे. आपली तृणधान्य ही घराघरात आढळणारी गोष्ट आहे. आपल्या लहान शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लहान लहान तुकड्यांवर उगवणारी ही पिकं आहेत. आज जग आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरं करण्याच्या दृष्टीनं तयारी करत आहे. म्हणजेच आपल्या वारशाचं आज जग कौतुक करत आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान बाळगायला शिकलं पाहिजे. आपल्याकडे जगाला देण्यासारखं खूप काही आहे. जगात आज जेव्हा सामाजिक तणाव, व्यक्तिगत तणाव यासारख्या समस्यांची चर्चा होते, तेव्हा लोकांना आपली कौटुंबिक व्यवस्था दिसते. प्राचीन काळापासून आपल्या माता भगिनींच्या त्यागावर आपली एकत्र कुटुंब व्यवस्था उभी राहिलेली आहे आणि या वारशाचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आपण जीवात शिवाचं रूप पाहणारे लोक आहोत. नरात नारायण, स्त्रीला देवी स्वरूप आपण मानतो. रोपट्यात देखील ईश्वराचं रूप आपण पाहतो. नदीला माता स्वरूप मानतो आणि प्रत्येक दगडात आपण शिवाचं अस्तित्व मानतो. पर्यावरणाची व्यापक विशालता आपण स्वतः जगासमोर ठेवायला हवी. आपण या सगळ्याचा अभिमान बाळगू तेव्हाच जग देखील बाळगेल. आपण जगाला वसुधैव कुटुंबकमचा मंत्र दिला आहे. आज जगभरात तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हा भावच तणावाचं कारण होऊ लागला आहे. आपले ज्ञानी लोक म्हणतात की सत्य एकच आहे आणि जाणकार लोक त्याला वेगवेगळ्या प्रकारे जगासमोर मांडतात. आपण यत पिंडे तद ब्रह्मांडे म्हणजे प्रत्येक जीवात ईश्वर आहे या तत्वावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आपण लोककल्याणातून विश्वकल्याण साधणारे साधक आहोत. या मार्गावर चालणारे आपण जेव्हा जगाच्या कल्याणाची इच्छा करतो तेव्हा आपण म्हणतो सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सर्वांच्या सुखाची, निरामय आरोग्याची चिंता करणं ही आपली पद्धत आहे. हा आपला वारसा आहे आणि म्हणून आपण अत्यंत अभिमानानं या वारशाचा गौरव करायला शिकलं पाहिजे. येत्या 25 वर्षांमध्ये स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक असलेली हीच आपली प्राणशक्ती आहे. त्याच प्रकारे माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आणखी एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे एकता आणि एकजूट. आपल्या एवढ्या मोठ्या देशाच्या विविधता आपल्याला साजऱ्या करायच्या आहेत. अनेक प्रकारचे बंध, अनेक परंपरा या आपली आन बान शान आहेत. कोणी उच्च नीच नाही. सगळे एक समान आहेत. हा माझा, हा परका असं नाही. सर्वजण आपलेच आहेत. ही भावना एकतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरात देखील जेव्हा मुलगा आणि मुलगी यांना एक समान वागणूक दिली जाते तेव्हा समानतेचा पाया घातला जातो. जर घरामध्ये मुलगा मुलगी यांच्यात भेदभाव होत असेल तर समानतेची भावना निर्माण होणार नाही.
लिंग समानता आपल्या समानतेच्या तत्वावरच आधारित आहे. जर आपल्या मनात एकच मानदंड असेल आणि त्यायोगे भारत प्रथमसाठी आपण काम करू, जर मी कुठलीही गोष्ट करत, विचार करत बोलत असेन, त्यात भारत प्रथमची संकल्पना समाविष्ट असेल, तर मित्रांनो, एकतेचा मार्ग मोकळा होईल. एकतेच्या सूत्रांनी बांधून घेण्याचा मंत्र आपण स्वीकारला पाहिजे. आपल्या समाजात उच्च नीच, माझं तुझं या भेदभावांपासून आपण दूर गेलो तर उत्तम समाज आपण निर्माण करू शकू, असा मला विश्वास वाटतो. श्रमाचं महत्त्व जाणून आपण श्रमिकांचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. लाल किल्ल्यावरून मी माझी आणखी एक वेदना तुम्हाला सांगू इच्छितो. ही गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. हा खरं तर इथून बोलण्याचा विषय नाही, पण माझ्या मनातली वेदना मी आणखी कुठे व्यक्त करू? देशवासियांसमोर नाही सांगणार तर कुठे सांगणार? कोणत्या ना कोणत्या कारणानं आपल्यामध्ये एक प्रकारची विकृती निर्माण झाली आहे. काही वेळ आपल्या व्यवहारातून आपण आपल्या महिलांचा अपमान करत आहोत. आपण स्वभावातून, संस्कारातून, दैनंदिन व्यवहारातून स्त्रियांचा अपमान करणाऱ्या गोष्टी दूर करण्याचा निर्धार करू शकतो का? स्त्रीचा गौरव देशाच्या स्वप्नपूर्तीमध्ये खूप मोठी ठेव होणार आहे आणि हे सामर्थ्य मी पाहू शकत आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे हा आग्रह धरत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी पाचव्या संकल्पशक्तीची चर्चा करतो, ती म्हणजे नागरिकांचं कर्तव्य. जगात ज्या देशांनी प्रगती केली आहे, काही करून दाखवलं आहे, व्यक्तिगत जीवनात देखील ज्यांनी काही भरीव कार्य केलं आहे, त्यांच्यात शिस्तप्रियता आणि कर्तव्याप्रती जबाबदारीचं पालन या दोन गोष्टी ठळकपणे दिसून आल्या आहेत. ही कर्तव्य कुटुंबाप्रती असोत, समाजाप्रती असोत की देशाप्रती असोत, ती मूलभूत मार्ग आहेत आणि म्हणून आपल्याला कर्तव्यावर लक्ष केंद्रित करावंच लागेल. 24 तास वीज उपलब्ध करून देणं हे सरकारचं काम आहे, पण मिळालेल्या विजेची अधिकाधिक बचत करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अधिकाधिक प्रयत्न करत असतं, मात्र पर ड्रॉप मोअर क्रॉप, मिळालेल्या पाण्याचा थेंब न थेंब वाचवणं आणि ते पिकासाठी वापरलं जाईल याची दक्षता घेऊन ते वाया न घालवणं हे आपलं काम आहे. रसायनमुक्त शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती यावर भर देणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. मित्रांनो, पोलीस असोत, नागरिक असोत, शासक असोत की प्रशासक, नागरिकांच्या कर्तव्यापासून कोणीही अस्पर्श नाही. प्रत्येकानं नागरिकाचं कर्तव्य पार पाडलं तर आपण इच्छित ध्येय प्राप्त करण्यापासून वंचित राहणार नाही. वेळेपूर्वीच आपलं लक्ष्य आपण साध्य करू शकू. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज महर्षी अरविंदो यांची जयंती देखील आहे. त्या महापुरुषाच्या चरणी मी वंदन करतो. मात्र आपल्याला स्वदेशीतून स्वराज्य हा मंत्र देणाऱ्या या महापुरुषाचं स्मरण करावं लागेल. स्वराज्यातून सुराज्य हा त्यांचा मंत्र आहे. आपण कधीपर्यंत जगातल्या इतर लोकांवर अवलंबून राहणार आहोत याचा देखील आपण विचार करायला हवा. जर देशातील अन्नधान्याची गरज आपण देशातच भागवू आणि जेव्हा आपण ठरवलं तेव्हा देशानं ते करून दाखवलं, हो की नाही, तर मित्रांनो, एकदा दृढ निश्चय केला की कार्य होतात. आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारत उभारणं ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची, प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आत्मनिर्भर भारत हा केवळ एक सरकारी कार्यक्रम नाहीये, ही समाजातील लोक चळवळ आहे आणि आपल्याला ती पुढे न्यायची आहे. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर जो आवाज ऐकण्यासाठी आपले कान आसुसले होते, तो आवाज आता आपण 75 वर्षांनंतर ऐकू शकलो. स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून तिरंग्या झेंड्याला सलामी देणारी तोफ ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो आहे. प्रत्येक भारतीयाला या आवाजानं नवी प्रेरणा, नवी शक्ती दिली असेल आणि म्हणूनच
मी आज आपल्या सेनेच्या जवानांचंही मनापासून कौतुक करतो. आत्मनिर्भर भारताच्या माझ्या संकल्पनेला माझ्या सेनेच्या जवानांनी, सेना नायकांनी संघटित स्वरूपात, साहस म्हणून जबाबदारीच्या स्वरूपात स्वीकारलं. त्यांना मी सलाम करतो, कारण सेनेचा प्रत्येक जवान मृत्यूला तळहातावर घेऊन चालत असतो. त्यांच्या जीवन मृत्यूमध्ये काही अंतरच नसतं. कधी मध्येच हे अंतर संपून मृत्यू समोर उभा राहील याची शाश्वती नसते. आणि असे माझे जवान जेव्हा निश्चय करतात की सेनेला आवश्यक 300 गोष्टी परदेशातून आयात न करता आम्ही आमच्या देशात तयार करू, तर हा निश्चय फार मोठा आहे. यातूनच आत्मनिर्भर भारत साकार करण्यासाठी आवश्यक असलेली बीज मला दिसत आहेत आणि त्यातून मोठा वटवृक्ष उभा राहणार आहे. माझ्या सेनेच्या अधिकाऱ्यांना त्रिवार सलाम. देशातील लहान लहान 5-7 वर्षांच्या मुलांना देखील मी सलाम करू इच्छितो, कारण ही 5-5, 7-7 वर्षांची मुलं परदेशी खेळण्यांची खेळायला नकार देत आहेत, असं मी अनेक कुटुंबातून ऐकलं आहे. ही मुलं जेव्हा असा संकल्प करतात, तेव्हा आत्मनिर्भर भारताची प्रेरणा त्यांच्या नसानसांमध्ये धावते आहे. पीएलआय योजनेतून जगातील लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी भारतामध्ये येत आहेत. तंत्रज्ञान घेऊन, रोजगाराच्या नव्या संधी घेऊन येत आहेत. भारत उत्पादनाचं केंद्र म्हणून साकार होत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत, मोबाईल फोन असोत, भारत जागतिक पातळीवर मोठी प्रगती करत आहे. आत्मनिर्भर भारताचा पाया रचत आहे. आपलं ब्रह्मोस जेव्हा जगभरात पोहोचत असेल, तेव्हा कुठल्या भारतीयाची मान अभिमानानं उंचावत नसेल? आज आपल्या मेट्रो गाड्या, वंदे भारत रेल्वे गाड्या संपूर्ण जगासाठी आकर्षणाचं केंद्र होत आहेत. आपल्याला ऊर्जा क्षेत्रात देखील आत्मनिर्भर व्हायचं आहे. पुनर्नवीनीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी आपण कधीपर्यंत परदेशावर अवलंबून राहणार आहोत? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हायड्रोजन अभियान असो, जैवइंधन असो, इलेक्ट्रिक वाहनांची बाब असो, आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. आपल्या प्रणाली पुढे नेल्या पाहिजेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नैसर्गिक शेती देखील आत्मनिर्भरतेचाच मार्ग आहे. नॅनो खतांचे कारखाने नवी आशा घेऊन आले आहेत. मात्र नैसर्गिक शेती, रसायनमुक्त शेती आत्मनिर्भरतेला शक्ती देऊ शकतील. आज देशात रोजगाराच्या क्षेत्रात हरित रोजगाराच्या नवनव्या संधी वेगानं उपलब्ध होत आहेत. भारतानं जगातील सर्वात प्रगत अवकाश धोरणाची सुरुवात केलेली आहे. आम्ही देशातील तरुणांसाठी नवीन मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, मी खाजगी क्षेत्राला देखील आवाहन करतो, या, आम्हाला जगभरात आमचा ठसा उमटवायचा आहे. जगाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यांची पूर्तता करण्यात भारत मागे राहणार नाही. आणि हे देखील आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आहे. आमचे लघुउद्योग असोत, सूक्ष्म उद्योग असोत किंवा कुटिरोद्योग असोत, आम्हाला शून्य दोष आणि पर्यावरणावर शून्य परिणाम या ध्येयासह जगासमोर जायचं आहे. आपल्याला स्वदेशी गोष्टींबाबत अभिमान बाळगला पाहिजे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण वारंवार लाल बहादूर शास्त्रीजींचं स्मरण करत असतो. जय जवान जय किसानचा त्यांनी दिलेला मंत्र आजही देशाला प्रेरणा देतो. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीजी यांनी जय विज्ञान म्हणून त्यामध्येच आणखी एक कडी जोडली होती आणि देशानं त्याला प्राधान्य दिलं होतं. आता मात्र अमृत काळासाठी आणखी एक गोष्ट अनिवार्य बनलेली आहे. ती गोष्ट म्हणजे जय संशोधन. जय जवान जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन. नवोन्मेष, नवसंकल्पना आणि मला माझ्या देशातल्या युवा पिढीवर भरोसा आहे. नवोन्मेषाची ताकद पहा. आज आमचे यूपीआय, भीम, आमचं डिजिटल पेमेंट, फिनटेकच्या विश्वामध्ये आमचं स्थान. आज विश्वामध्ये रिअल टाइम डिजिटल व्यवहार होत असतात. त्यापैकी 40% व्यवहार हे माझ्या देशात होत असतात आणि हिंदुस्थाननं हे करून दाखवलेलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता आपण 5Gच्या दिशेनं पुढे पावलं टाकत आहोत. त्यासाठी आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. आपण पावलं पुढे टाकत आहोत. ऑप्टिकल फायबर गावागावापर्यंत आपण पोहोचवत आहोत.
डिजिटल भारताचं स्वप्न गावापर्यंत पोहोचलेलं आहे याची मला पूर्ण माहिती आहे. आज मला आनंद वाटतो की हिंदुस्थानातील 4 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर्स गावांमध्ये विकसित होत आहेत. गावातले नवयुवक, कन्या आणि मुलं कॉमन सर्व्हिस सेंटर चालवतात. गावांसारख्या क्षेत्रामध्ये 4 लाख डिजिटल एंटरप्रेन्योर्स तयार होत आहेत. याचा देशाला अभिमान वाटला पाहिजे आणि सर्व सेवा तिथे दिल्या जात आहेत. त्या गावातल्या लोकांना या युवकांकडून सेवा घेण्याची सवय लागत आहे. ही गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून भारत विकसित होत आहे हे स्पष्ट करणारी आहे आणि हीच गोष्ट भारताची ताकद आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, ही डिजिटल भारताची जी चळवळ आहे त्यातूनच आपण सेमी कंडक्टर्सच्या दिशेनं आपली पावलं टाकत आहोत. 5Gच्या दिशेनं आपली पावलं टाकत आहोत. ऑप्टिकल फायबरचं महाजाल तयार करत आहोत. ही काही फक्त आधुनिकतेची ओळख आहे असं नाही. 3 मोठ्या ताकदींचा त्यामध्ये समावेश आहे. शिक्षणामध्ये आमूलाग्र परिवर्तन हे डिजिटल माध्यमामुळे येणार आहे. आरोग्य सेवांमध्ये आमूलाग्र परिवर्तन, क्रांती डिजिटलमुळे घडून येणार आहे. कोणाच्याही, अगदी प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन हे डिजिटलमुळे घडून येणार आहे. एक नवीन विश्व तयार होत आहे. भारत ते पुढे नेण्यासाठी सिद्ध आहे. आणि मित्रांनो, मला स्पष्ट दिसतंय की हे दशक मानवजातीसाठी टेकेड म्हणजे तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा काळ आहे. हे तंत्रज्ञानाचं दशक आहे. भारतासाठी तर हे टेकेड ज्याचं मन तंत्रज्ञानाशी जोडलं गेलं आहे. आयटी विश्वामध्ये तर भारतानं आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. या टेकेडचं सामर्थ्य आता भारताकडे आहे. आमचं अटल इनोव्हेशन मिशन, आमची इन्क्युबेशन केंद्र, आमची स्टार्टअप्स एक संपूर्ण नवीन क्षेत्राचा विकास करत आहेत. युवा पिढीला एक नवीन संधी घेऊन येत आहेत. अंतराळ मोहिमेची गोष्ट असो, आपल्या अतिखोल सागरी मोहिमेची गोष्ट असो, सागराच्या अगदी खोलवर तळाशी जायचं असो किंवा आकाशाला गवसणी घालायची असो, अशी सर्व नवीन क्षेत्र आहेत आणि त्यामध्ये आपण पुढे जात आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतानं अनेक युगांपासून पाहिलं आहे ज्याप्रमाणे देशामध्ये काही नमुन्यांच्या स्वरूपामध्ये काम करण्याची गरज असते, काही वेळा मोठमोठ्या कामांसाठी उंच भरारी घेण्याची गरज असते, परंतु त्याबरोबरच जमिनीशी नातं घट्ट करण्याचीही आवश्यकता असते. भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी असलेल्या शक्यता या तुम्ही भूमीशी किती घट्ट नातं जोडलं गेलं आहे त्यावर अवलंबून आहेत. या गोष्टीचं आपल्याला विस्मरण होऊन चालणार नाही आणि म्हणूनच आपल्या लहान लहान शेतकरी बांधवांचं सामर्थ्य आणि आपल्या लहान लहान व्यावसायिकांचं सामर्थ्य, आमचे लघु उद्योग, कुटीर उद्योग, सूक्ष्म उद्योग, फेरीवाले, फिरस्ते विक्रेते लोक, घरामध्ये काम करणारे लोक, ऑटो रिक्षा चालवणारे लोक, बस सेवा देणारे लोक, हा समाजातला सर्वात मोठा घटक आहे. हे लोक सामर्थ्यवान होणं म्हणजेच भारत सामर्थ्यवान होणं याची हमी आहे आणि म्हणूनच आपल्या आर्थिक विकासाची ही मूलभूत ताकद आहे. त्या ताकदीलाच सर्वाधिक बळ देण्याच्या दिशेनं आम्ही प्रयत्न करत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्याकडे 75 वर्षांचा अनुभव आहे. 75 वर्षांमध्ये आम्ही अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवल्या आहेत. 75 वर्षांच्या अनुभवातून आम्ही नवी स्वप्न पाहिली आहेत, नवे संकल्प केले आहेत. मात्र अमृत काळासाठी आपल्या मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग कसा केला जाईल, आपल्या नैसर्गिक संपत्तीचा जास्तीत जास्त विनियोग कसा करता येईल, याचं लक्ष्य निश्चित करून आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. आणि त्यासाठी मी गेल्या काही वर्षातल्या अनुभवाच्या आधारे सांगू इच्छितो. आज न्यायालयामध्ये पहा, तुम्ही पाहिलं असेलही, वकिलीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या महिला किती ताकदीनं कार्य करत आहेत. तुम्ही ग्रामीण क्षेत्रातल्या लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना पहा, ही नारी शक्ती किती उत्तमतेनं, समर्पित भावनेनं आपल्या गावाच्या समस्या सोडवण्याच्या कामात व्यग्र आहे. आज शिक्षण क्षेत्र पहा, विज्ञानाचं क्षेत्र पहा,
आपल्या देशातील स्त्री शक्ती सर्व गोष्टींमध्ये आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. आपलं पोलीस क्षेत्र पहा, आपली नारी शक्ती लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत आहे. आपण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राकडे पाहिलं तर लक्षात येईल. खेळांची, क्रीडा स्पर्धांची मैदानं पहा अथवा युद्धभूमी पहा, भारताची स्त्री शक्ती नव्या सामर्थ्यानं, एका नव्या विश्वासानं पुढे मार्गक्रमण करत आहे. भारताचा जो 75 वर्षांचा प्रवास आहे, त्यामध्ये महिला शक्तीचं असलेलं योगदान आहे, त्यापेक्षाही अनेक पटींनी जास्त योगदान आगामी 25 वर्षात आपल्या स्त्री शक्तीचं असणार आहे, हे मला स्पष्ट दिसत आहे. माझ्या माता, आपल्या कन्या भगिनींना मी पाहतोय आणि म्हणूनच हे सगळे आपल्या हिशोबापेक्षाही जास्त आहे. आपण लावत असलेल्या कोणत्याही, अगदी सर्व परिमाणांच्या, मोजमापांच्याही ही वरची गोष्ट आहे. आपण याकडे जितकं जास्त लक्ष देऊ, आपण जितक्या जास्त संधी आपल्या कन्यांना देऊ, जितक्या सुविधा आपल्या मुलींसाठी उपलब्ध करून देऊ, आपल्याला दिसून येईल की एक दिवस त्या आपण दिलेल्यापेक्षा कितीतरी पट जास्त गोष्टी आपल्याला परत करतील. या कन्या देशाला अशा प्रकारे एका विक्रमी उंचीवर नेतील. या अमृत काळामध्ये जी स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यासाठी लागणारे परिश्रम आहेत, त्याला आपल्या स्त्री शक्तीचे परिश्रम जोडले गेले तर, व्यापक स्वरूपामध्ये महिला जोडल्या गेल्या तर आपले परिश्रम कमी होतील आणि आपल्याला लागणारी वेळेची मर्यादा देखील कमी होईल. आपली स्वप्न अधिक तेजस्वी होतील, अधिक ओजस्वी होतील, अधिक देदीप्यमान होतील. आणि म्हणूनच मित्रांनो, चला तर मग आपण जबाबदारी स्वीकारून पुढे जाऊया. मी आज भारताच्या घटना निर्मात्यांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी आपल्याला संघराज्य संरचना दिली आहे. त्याचं चैतन्य, ऊर्जा कायम ठेवून, त्या भावनेचा आदर करून, खांद्याला खांदा लावून या अमृत काळामध्ये आपण पुढे गेलो तर स्वप्नांची पूर्ती होणारच आहे. कार्यक्रम वेगवेगळे, भिन्न असू शकतात, कार्यशैली वेगळी असू शकते, परंतु संकल्प वेगळे असू शकत नाहीत. राष्ट्रासाठी स्वप्न वेगळी असू शकत नाहीत. चला तर या, आपण एका अशा युगामध्ये पुढे जायचं आहे. मी ज्यावेळी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळच्या गोष्टी मला चांगल्या स्मरणात आहेत. केंद्रामध्ये आमच्या विचारांचं सरकार नव्हतं, परंतु माझ्या गुजरातमध्ये मी एकच मंत्र, एकच नारा घेऊन पुढे जात होतो. तो मंत्र होता, भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास. आपण कुठेही असो, भारताच्या विकासाचा विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये, मेंदूमध्ये कायम असला पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत, त्यांनी देशाला पुढे जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे, नेतृत्व केलं आहे. अनेक क्षेत्रांमध्ये मोठी कामं करून उदाहरणं डोळ्यासमोर ठेवली आहेत. आणि हे आपल्या संघराज्य पद्धतीला ताकद देणारं आहे. पण आज काळाची मागणी आहे की आपल्याला सहकारी संघराज्याबरोबरच सहकारी स्पर्धात्मक संघराज्याची आवश्यकता आहे. आपल्याला विकासाच्या स्पर्धेची गरज आहे. प्रत्येक राज्याला वाटलं पाहिजे की दुसरं राज्य आपल्या पुढे जात आहे. आता मी इतके परिश्रम घेईन की आपलं राज्य त्याही पुढे जाईल. त्यानंही 10 चांगली कामं केली आहेत, तर मी 15 चांगली कामं करून दाखवीन. त्यानं प्रकल्प 3 वर्षांमध्ये पूर्ण केला, तर मी 2 वर्षांमध्ये करून दाखवेन. आपल्या राज्यांमध्ये, आपल्या सर्व सेवा संस्थांमध्ये, सरकारच्या सर्व विभागांमध्ये असं स्पर्धेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. आणि हे वातावरण आपल्याला विकासाच्या नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे. यासाठी विशेष प्रयत्न करावेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, या आगामी 25 वर्षांच्या अमृत काळाविषयी ज्यावेळी आपण चर्चा करत असतो, त्यावेळी मला चांगलं ठाऊक आहे की अनेक आव्हानं आहेत, अनेक प्रकारच्या मर्यादा आहेत, संकटही आहेत, अनेक गोष्टी आहेत. आम्ही काही त्यांना कमी लेखत नाही. यातून मार्ग शोधत आहोत. सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. मात्र आज इथे मी 2 विषयांवर तरी चर्चा करू इच्छितो. तसं तर चर्चा अनेक विषयांवर होऊ शकते, परंतु वेळेचं बंधन लक्षात घेऊन मी 2च विषयांवर चर्चा करणार आहे. मला असं वाटतं की आपल्या समोरच्या या सर्व आव्हानांमुळे, विकृतींमुळे
आजारपणांमुळे या 25 वर्षांच्या अमृतकाळामध्ये आपण अगदी वेळेवरच सावध झालो नाही आणि योग्य वेळेत त्यावर उपाययोजना केली नाही, तर ही आव्हानं, या समस्या अति प्रचंड विक्राळ रूप धारण करू शकतात. आणि म्हणूनच मी सर्व गोष्टींची चर्चा न करता फक्त 2 विषयांची चर्चा जरूर करू इच्छितो. एक आहे भ्रष्टाचार आणि दुसरा आहे भाई-भतीजावाद, परिवारवाद. भारतासारख्या लोकशाहीमध्ये जिथे लोक गरिबीच्या विरोधात लढत आहेत हे दिसतं, तसंच एकीकडे असे लोक आहेत ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही, तर दुसरीकडे असे लोक आहेत त्यांच्याकडे चोरी केलेला माल ठेवण्यासाठी जागा नाही. मित्रांनो, ही स्थिती काही चांगली नाही आणि म्हणूनच आपल्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात संपूर्ण ताकदीनिशी लढलं पाहिजे. गेल्या 8 वर्षांमध्ये लाभार्थींना थेट हस्तांतरण करण्यासाठी आधार, मोबाईल या सर्व आधुनिक व्यवस्थेचा उपयोग करून 2 लाख कोटी रुपये जे चुकीच्या लोकांच्या हाती जात होते ते वाचवून देशाच्या भल्यासाठी खर्च करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. जे लोक मागील सरकारांमध्ये बँकांना लुटून पळून गेले, त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेकांना तुरुंगामध्ये जाण्यावाचून दुसरा पर्याय आम्ही ठेवलेला नाही. आमचा प्रयत्न आहे की ज्यांनी देशाला लुटलं आहे त्यांना ते सर्व काही देशाला परत करावं लागेल, अशी स्थिती आम्ही निर्माण करू. बंधू आणि भगिनींनो, भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण एका निर्णायक कालखंडामध्ये आता पाऊल ठेवलं आहे, हे मला स्पष्ट दिसत आहे. मोठमोठेही आता यातून वाचू शकणार नाहीत. याच भावनेनं भ्रष्टाचाराच्या विरोधात एका निर्णायक कालखंडामध्ये आता हिंदुस्थाननं पाऊल ठेवलं आहे आणि मी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून हे अतिशय जबाबदारीनं सांगतोय. बंधू भगिनींनो, भ्रष्टाचार वाळवीप्रमाणे देशाला खिळखिळा करत आहे आणि म्हणूनच मला त्याच्या विरोधात लढा लढायचा आहे. हा लढा अधिक वेगवान करायचा आहे. हा लढा निर्णायक टप्प्यापर्यंत घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी माझ्या 130 कोटी देशवासियांनो, तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा. तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावं. मी आज आपल्या सर्वांचं सहकार्य मागण्यासाठी आलो आहे. तुम्हा सर्वांची मदत मागण्यासाठी आलो आहे, कारण तेव्हाच मी ही लढाई लढू शकणार आहे. हा लढा देश जिंकू शकणार आहे. सामान्य नागरिकांचं आयुष्य या भ्रष्टाचारानं नष्ट करून टाकलेलं आहे. मी माझ्या या सामान्य नागरिकांना आपलं जीवन आन बान आणि शान जगता यावं, यासाठी एक मार्ग बनवू इच्छित आहे आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशवासियांनो, हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे. आज देशामध्ये भ्रष्टाचाराविषयी घृणा, द्वेष तर दिसतो, द्वेष व्यक्तही होतो, मात्र कधी-कधी भ्रष्टाचारी व्यक्तीविषयी उदारता दाखवली जाते. कोणत्याही देशाला हे शोभणारं नाही आणि काही लोक तर इतके निलाजरे आहेत की न्यायालयामध्ये शिक्षा झालेली आहे, ती व्यक्ती भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध झालं आहे, त्यांचं तुरुंगात जाणं निश्चित झालं आहे, त्यांनी तुरुंगात काही काळ घालवला देखील आहे, असं असताना सुद्धा त्यांचा गौरव केला जात आहे. त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी लोक धडपडत आहेत. त्यांना प्रतिष्ठा देण्याचं, तयार करण्याचं काम लोक करत आहेत. जोपर्यंत समाजामध्ये अशा वाईट प्रवृत्तींविषयी द्वेष निर्माण होत नाही, स्वच्छतेविषयी चेतना जागृत होत नाही, जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी यांच्याविषयी द्वेषाची भावना निर्माण होत नाही, सामाजिक रूपात त्या भ्रष्ट व्यक्तीला मान खाली घालण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध ठेवला जात नाही, तोपर्यंत ही मानसिकता समाप्त होणार नाही. आणि म्हणूनच भ्रष्टाचाराविषयी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांविषयी सुद्धा आपण खूप जागरूक होण्याची गरज आहे. दुसऱ्या एका विषयाची आज मी चर्चा करू इच्छितो, तो म्हणजे भाई-भतीजावाद. ज्यावेळी मी भाई-भतीजावाद, परिवारवाद याविषयी बोलतो, त्यावेळी लोकांना वाटतं की मी फक्त राजकीय क्षेत्राचीच गोष्ट बोलतो आहे, पण तसं नाही. दुर्दैवानं राजकीय क्षेत्रातल्या या वाईट गोष्टीनं
हिंदुस्तानच्या प्रत्येक संस्थेमध्ये परिवारवाद पोचलेला आहे. परिवारवादानं आपल्या अनेक संस्थांना स्वतःच्या जाळ्यात अडकवलं आहे आणि याच कारणानं माझ्या देशातल्या प्रतिभावंतांचं नुकसान होत आहे. माझ्या देशाच्या सामर्थ्याचं नुकसान होत आहे. ज्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, त्या सर्व शक्यता या भाई भतीजा वादामुळे नष्ट होतात. भ्रष्टाचाराचं देखील हे एक कारण बनतं. कारण जर एखाद्याला भाई भतीजाचा आश्रय मिळत नसेल, तर ती व्यक्ती काहीतरी करून ते खरेदी करून आपलं स्थान बनवते. या परिवारवादाविषयी, भाई भतीजा वादाविषयी आपल्या प्रत्येक संस्थेमध्ये एक प्रकारचा द्वेष निर्माण केला पाहिजे, जागरूकता निर्माण केली पाहिजे. त्याच वेळी आपण आपल्या संस्थांना वाचवू शकणार आहोत. संस्थांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे करणं अतिशय आवश्यक आहे. याचप्रमाणे राजकारणामध्ये देखील परिवारवादानं देशाच्या सामर्थ्यावर सर्वात जास्त अन्याय केला आहे. परिवारवादी राजकारण फक्त परिवाराच्या भल्यासाठी केलं जातं. त्याला देशाचं भलं होण्यामध्ये कसल्याही प्रकारे देणं घेणं नसतं. आणि म्हणूनच लाल किल्ल्याच्या बुरुजावरून या तिरंगा ध्वजाची आन बान शान राखून त्याच्या खालीच भारताच्या घटनेचं स्मरण करत मी देशवासियांना अगदी मुक्त मनानं सांगू इच्छितो, चला तर मग या हिंदुस्थानातल्या राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी, हिंदुस्थानातल्या सर्व संस्थांच्या शुद्धीकरणासाठी आपण देशाला या परिवारवादाच्या मानसिकतेतून मुक्ती देऊया. योग्यतेच्या आधारे देशाला पुढे घेऊन जाण्याच्या मार्गावरून आपण वाटचाल करूया. आपल्याला हे करावं लागेल. हे करणं आता अनिवार्य झालं आहे. नाहीतर प्रत्येकाच्या मनाला एक प्रकारचा सल कायम टोचत राहील की मी त्याच्यापेक्षा योग्य होतो, तरीही मला ती गोष्ट मिळाली नाही. कारण माझा कोणी काका, मामा, पिता, आजोबा, आजी असे तिथे कोणी नव्हते. आणि ही मनस्थिती कोणत्याही देशासाठी चांगली नाही. माझ्या देशाच्या नवयुवकांच्या आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी भाई भतीजावादाच्या विरोधात मला तुम्हा सर्वांचं सहकार्य मिळेल अशी इच्छा मी व्यक्त करतो. परिवारवादी राजकारणाच्या विरोधातल्या लढ्यामध्ये मी आपल्या सर्वांचं सहकार्य घेऊ इच्छितो. ही एक घटनादत्त जबाबदारी माझी आहे असं मी मानतो. ही लोकशाहीची जबाबदारी असल्याचं मी मानतो. इथं लाल किल्ल्याच्या बुरुजावरून केलेल्या चर्चेची ताकद मी मानतो आणि म्हणूनच मी आज आपल्याकडून ही संधी घेऊ इच्छितो. आपण पाहिलं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये खेळामध्ये काय घडत आहे. असं तर नव्हतं की देशामध्ये यापूर्वी प्रतिभावंत खेळाडू नव्हते. असं तर नाही की क्रीडा स्पर्धांमध्ये हिंदुस्तानचे नवयुवक आपल्या कन्या काहीच करत नव्हत्या. मात्र खेळाडूंची निवड भाई भतीजा वादाच्या माध्यमातून केली जात होती आणि केवळ याच कारणामुळे ते खेळाच्या मैदानापर्यंत पोहोचत होते. त्यांना खेळात जिंकणं हारणं याच्याशी कोणत्याही प्रकारे देणं घेणं नव्हतं. मात्र ज्यावेळी पारदर्शकता आली त्यावेळी चित्र बदललं. योग्यतेच्या आधारे खेळाडूंची निवड व्हायला लागली. पूर्ण पारदर्शकतेनं क्रीडा मैदानांमध्ये सामर्थ्याचा आदर होऊ लागला. आज पहा, जगात सर्व क्रीडांगणांवर भारताचा तिरंगा ध्वज फडकताना दिसतोय. भारताचं राष्ट्रगीत गायलं जात आहे. अभिमान वाटतो आणि परिवारवादापासून मुक्ती झाली, भाई भतीजावादापासून मुक्ती झाली की असे परिणाम दिसून येतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, आव्हानं खूप आहेत हे तर बरोबरच आहे. जर या देशासमोर कोट्यावधी संकट असतील तर कोट्यावधी उत्तरं आणि पर्यायही आहेत. आणि माझा 130 कोटी देशवासियांवर संपूर्ण भरवसा आहे. निर्धारित लक्ष्याच्या बरोबरीनं संकल्पाविषयी समर्पित भावनेनं ज्यावेळी 130 कोटी देशवासीय एक पाऊल पुढे टाकतील, त्यावेळी हिंदुस्तान 130 कोटी पावलांनी पुढे जात असतो. या सामर्थ्यासह आपल्याला पुढे जायचं आहे. या अमृत काळामध्ये, आता तर अमृत काळाचा हा प्रारंभीचा कालावधी आहे, पहिली पहाट आहे. आपल्याला आगामी 25 वर्षात
येणाऱ्या एकाही क्षणाचा विसर पडता कामा नये. एक एक दिवस, दिवसाचा प्रत्येक क्षण, जीवनाचा प्रत्येक कण मातृभूमीसाठी जगायचा आहे. आणि हीच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येकाला आपली खरी श्रद्धांजली असणार आहे. त्याचवेळी 75 वर्षांमध्ये देशाला इथपर्यंत आणणाऱ्या ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं आहे, त्यांचं पुण्यस्मरण आपल्या कामी येणार आहे. मी देशवासियांना आवाहन करतो की नवीन शक्यतांचं संवर्धन करताना, नवीन संकल्पांना पूर्ण करताना पुढे जाण्याच्या विश्वासानंच आज अमृत काळाचा प्रारंभ करूया. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता अमृत काळाच्या दिशेमध्ये बदललेला आहे, पुढे गेलेला आहे. आता या अमृत काळामध्ये सर्वांनी प्रयत्न करणं अनिवार्य बनलं आहे. सर्वांच्या प्रयत्नांमुळेच परिणाम दिसून येणार आहेत. टीम इंडियाच्या भावनेनंच देश पुढे जाणार आहे. 130 कोटी देशवासियांची अशी ही टीम इंडिया एका टीमच्या रूपानं पुढे येऊन सर्व स्वप्न साकार करेल. अशा पूर्ण विश्वासानं माझ्याबरोबर सर्वांनी उच्च रवात जयघोष करावा. जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद ऐकलात. हा अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.